मुंबई जोगेश्वरी या ठिकाणी साई श्याम मित्र मंडळाच्या वतीनं सत्यनारायण पूजा आणि साई भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सतत 3 दिवस सुरू असलेल्या या साई उत्सवाची सांगता सत्यनारायण पूजा आणि साई भंडाऱ्यानं समाप्ती करण्यात आली. कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबवून हे मंडळ दिवसेंदिवस प्रगती करून समाजामध्ये निस्संदेह निस्वार्थ समाजसेवा अंगीकारून साई भंडाऱ्याच्या निमित्तानं श्री साईबाबांना भंडाऱ्याचा नैवेद्य दाखवून यावेळेस प्रथम परिसरातील गोरगरीब कष्टकरी लोकांना साई भंडाऱ्याचं वाटप करण्यात आलं. नंतर साई भक्तांना महाप्रसाद देण्यात येतो. परिसरातील नागरिक भाविक मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित राहून बाबांच्या चरणी नतमस्तक होतात, महाप्रसादाचा लाभ घेतात. महाप्रसादाला जे भाविक सढळ हस्ते मदत करतात अशा साई भक्तांचा मंडळाच्या वतीनं शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येतो. सतत 3 दिवस चालणाऱ्या या साई महोत्सवामध्ये मंडळातील पदाधिकारी त्याचबरोबर साई भक्त अहोरात्र साई सेवेमध्ये झटत असतात. याबद्दल अधिक माहिती मंडळाचे उत्सव समिती अध्यक्ष हितेश सामंत यांनी दिली. साईशा मित्र मंडळ आयोजित साई उत्सव 2026 साईशा मित्र मंडळाचं आमचं हे 24वं वर्ष आहे. पुढच्या वर्षी आम्ही 25 वर्षात पदार्पण करणार. काल आमच्या साई उत्सवाचा पहिला दिवस होता. त्यामध्ये आम्ही अखंड चक्री पारायण केलं आणि बाबांचा भव्य दिवस पालखी सोहळा पार पडला. आमच्या पालखी सोहळ्याला स्वराज्यनी बँड यांनी आपली सलामी दिलेली होती आणि आता साक्षात दुपारनंतर सगळ्यांची महापूजा आणि आता बाबांचा भंडारा इथे चालू आहे. आणि बाबांच्या भंडाऱ्याला माझे लाडके नितीन दादा, मनीष दादा, प्रकाश दादा आणि माझ्या साई स्फूर्तीचा सर्व परिवार इथे आलेला आहे. मी साई स्फूर्तीजोत साई परिवार आणि साईशा मित्र मंडळाच्या वतीने माझ्या सर्व साई भक्तांचे हार्दिक स्वागत करतो. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी.